नमस्कार. मी हिमांशू बोरसे बोलतो आहे. मी ऑब्स्टेट्रिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट म्हणून UKला काम करतो आणि आपलं सगळ्यांचं आमच्या या चॅनलवर स्वागत आहे. या चॅनलचा उद्देश फक्त ज्ञानप्रसारण आहे आणि आम्ही कुठल्याही प्रकारे ट्रीटमेंट वगैरे देऊ इच्छित नाही. तर हे व्हिडिओज बघून जर आपल्याला काही वैद्यकीय सल्ल्याची गरज असेल तर जरूर आपल्या जवळच्या स्पेशलिस्टशी संबंध साधा आणि योग्य तो सल्ला घ्या. आमचे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जर काही पर्टिक्युलर टॉपिक असतील जे तुम्हाला जवळचे वाटत असतील किंवा त्याविषयी जास्त माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि आम्ही ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर आज आपण बोलणार आहोत की प्रेग्नंट होण्याआधी काय काळजी घेतली पाहिजे. आता बरीच लोक कामं करतात, उच्च शिक्षणासाठी जातात, त्यानंतर नवरा बायको दोघी कामं करतात. त्याच्यामुळे फॅमिली प्लॅनिंग बिकम्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट आणि त्यामुळेच या व्हिडिओद्वारे आम्ही हा प्रयत्न केला आहे की ज्यांना कोणाला प्रेग्नंट व्हायचं असेल तर त्यांनी त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. तर सगळ्यात आधी प्लॅन करा आणि त्यावर अंमलबजावणी करा. तर आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की घरच्यांचं प्रेशर असतं, सासरच्यांचं प्रेशर असतं, माहेरच्यांचं प्रेशर असतं की लग्न झाली, इतकी वर्ष झाली, अजून मूलबाळ का नाही. तर एक लक्षात ठेवा की हे मूल तुमचं आहे आणि तुम्हाला त्याचा सांभाळ करायचा आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही इंडिव्हिज्युअली आणि ॲज अ कपल डिसाईड करत नाही तोपर्यंत बाकी कोणाचा हस्तक्षेप युज्युअली इज नॉट व्हेरी गुड. तर त्यामुळे हे तुमच्या दोघांवर डिपेंड करतं की तुम्हाला कधी मूल हवं आहे आणि त्यानुसार तुम्ही ती प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि एकदा डिसाईड केल्यानंतर साधारणपणे वर्षभरात जर प्रेग्नन्सी नाही झाली तर मग स्पेशालिस्टचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही वर्षभर म्हणतो ते या अझम्पशनखाली की तुमची सायकल रेग्युलर आहे, तुमच्या पार्टनरच्या स्पर्म्समध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला सेक्स करण्यात काही त्रास होत नाही आणि तुम्ही रेग्युलर इंटरकोर्स करता आहेत. तर रेग्युलर इंटरकोर्स म्हणजे साधारण दर 2 ते 3 दिवसानंतर पाळी ते पाळी. जरी असं करूनसुद्धा जर वर्षभरात प्रेग्नन्सी नाही झाली तर स्पेशलिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे. परंतु त्याआधी पण बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुम्ही काम करू शकतात आणि ज्याने तुमचे प्रेग्नंट होण्याचे चान्सेस वाढतात. तर एक महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला काही मेडिकल कंडिशन्स आहेत का दोघांना, की ऑब्व्हियसली फिमेल इज गोइंग टू बी प्रेग्नंट तर तिची हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर आपल्याकडे बऱ्याचदा असं असतं की काही आजार असतात की जे लोकांना वाटतं की याचा काही इफेक्ट होणार नाही किंवा याच्याबद्दल माहिती असो किंवा नसो काही फार फरक पडत नाही, पण हे तुमच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला दमा किंवा हृदयाचा काही आजार किंवा काही ऑटोइम्युन कंडिशन्स, काही इतर गायनेकोलॉजिकल आजार असतील तर या सगळ्यांचा इम्पॅक्ट तुम्ही प्रेग्नंट कधी होणार याच्यावर होतो. तर त्यामुळे जर तुम्हाला अशा काही कंडिशन्स असतील तर स्पेशालिस्टचा सल्ला जरूर घ्या. कारण मग ते तुम्हाला सांगतील की जर तुम्ही प्रेग्नंट नाही झाले तर काय करावं लागेल, तुम्ही प्रेग्नंट झाल्यानंतर तुमच्या मेडिकल कंडिशन्सचा प्रेग्नन्सीवर काय इम्पॅक्ट होईल, तुमच्या प्रेग्नन्सीचा त्या मेडिकल कंडिशनवर काय इम्पॅक्ट होईल, काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, जेणेकरून तुम्ही त्या सगळ्यांसाठी तयार असणार आणि देअर विल नॉट बी एनी सरप्राइजेस बेसिकली. तर हे खूप गरजेचं आहे. मग दुसरं आहे लाईफस्टाईल आणि बिहेवियर. म्हणजे आता बरेचसे मुलं मुली कामावर असतात, कामाचा स्ट्रेस असतो, तर
ते स्मोक करतात किंवा अल्कोहोल घेणार किंवा खूप जास्त चहा किंवा कॉफी होणार. बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये किंवा आय डोंट नो की आता लहान शहरात ते लोण पसरलं आहे की नाही, पण रिक्रिएशनल ड्रग्स की जे गांजा, चरस वगैरे त्याचं सेवन करतात. तर ह्या सगळ्यांचा इफेक्ट त्या बाईच्या एग्जवर, त्यांच्या क्वालिटीवर, त्यांच्या नंबरवर होतो. तसंच मेलच्या स्पर्म्सवर देखील होतो. त्यामुळे जर तुम्ही हे असं काही करत असाल तर स्मोकिंग थांबवणं अतिशय उत्तम. अल्कोहोल थांबवणं अतिशय उत्तम. तुम्ही काही इतर ड्रग्ज घेत असणार तर ते पण बंद करणं अतिशय उत्तम. आणि तुमचं हेल्थ जितकं जास्तीत जास्त ऑप्टिमाइज करता येईल त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. मग त्यानंतर आहे मेडिकेशन्स, की जर तुम्ही आपण अगोदर बोललो की अस्थमा, हार्ट डिझिजेस, एपिलेप्सी म्हणजे मिरगी ज्याला म्हणतो, सीजर्स येणं, अशा बऱ्याच मेडिकल कंडिशन्स आहेत की ज्याच्यावर तुम्ही रेग्युलर औषधं घेतात. किंवा आता बायकांचे वय थोडे वाढलेली आहेत, म्हणजे 15, 20, 30 वर्षांपूर्वी 30-35 म्हणजे सुद्धा अगदी ज्याला आम्ही एल्डरली प्रायमी म्हणायचो, की तो कॉन्सेप्ट इज नाव वेनिंग ऑफ. कारण 35व्या वर्षी बायका आर थिंकिंग अबाउट गेटिंग प्रेग्नंट, लेट अलोन फिनिशिंग देअर फॅमिली. आणि काही म्हणजे मेजॉरिटी पेशंट्स आर ओव्हर 40. तर बऱ्याचदा असं असतं की तुमचं ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याची औषधं चालू आहेत. तर ह्या औषधांचा काही औषधं आहेत की ज्यांचा प्रेग्नन्सीवर ॲडव्हर्स इफेक्ट होतो. तर काही औषधं आम्हाला बदलावी लागतात. तर जर तुम्हाला असे काही कंडिशन असेल ज्याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेत आहात, तर त्या औषधांचा प्रेग्नन्सीवर काय परिणाम होईल तर हे अगोदर आपल्या डॉक्टरसोबत तुम्ही चेक करा. मग वॅक्सिनेशन्स, आता UK, US किंवा युरोपमध्ये त्यांचे आधीपासून अगदी लहानपणापासून GPs असतात. त्यांचं रेकॉर्ड्स आर व्हेरी वेल मेंटेन्ड. तर आपल्याकडे ती ही पद्धत अजून काही फार रुजलेली नाही आणि करतो आपण आपल्याकडे वॅक्सिनेशन्स वगैरे सगळे बरोबर होतात. तरी पण ते माहिती करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. की MMR वॅक्सिन असतं, मीझल्स, मम्स आणि रुबेला. तर याच्यासाठी तुम्हाला एकतर वॅक्सिन लागतं किंवा एकदा तुम्हाला हा आजार झालेला पाहिजे, ज्याला आपण गोवर म्हणतो किंवा रुबेला इन्फेक्शन म्हणतो. तर हे तुम्हाला एकचदा व्हावे लागतात आणि मग तुम्ही आयुष्यभरासाठी इम्यून होतात. पण ही जर वॅक्सिन्स घेतलेली नसतील आणि तुम्ही प्रेग्नंट झाल्यानंतर जर तुम्हाला ते इन्फेक्शन झालं तर दे हॅव व्हेरी डेव्हस्टेटिंग इफेक्ट्स ऑन द प्रेग्नन्सी. म्हणजे मेजॉरिटी ऑफ द केसेसमध्ये वी हॅव टू टर्मिनेट द प्रेग्नन्सी बिकॉज द व्हायरस अफेक्ट्स द फिटस अँड लीड्स टू डिफरंट डिफॉर्मिटीज. तर त्याच्यामुळे तुम्ही ते वॅक्सिनेशन रेकॉर्ड तुमचं अपडेट आहे की नाही, आणि नसेल तर तुम्हाला फक्त ब्लड टेस्ट करावी लागते, जेणेकरून दिसतं की तुम्ही त्या व्हायरसला इम्यून आहात की नाही. आणि नसलं तर तुम्हाला फक्त ते 2 डोसेस घ्यावे लागतात 1-1 महिन्यानंतर, आणि तेवढे 2 महिने तुम्हाला ट्राय करता येत नाही कारण इट्स अ लाईव्ह वॅक्सिन. पण ती माहिती अगोदर करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून नंतर आपल्याला त्रास होणार नाही. मग सर्वायकल स्क्रीनिंग, आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये 25व्या वर्षापासून दर 3 वर्षांनी सर्वायकल स्मिअर करतात. आणि त्याचा उद्देश असा आहे की बायकांमध्ये जे सर्वायकल कॅन्सरचं इन्सिडन्स आहे तो हळूहळू वाढत जातो आणि त्याच्यामागे बरीच कारणं आहेत. पण या स्मिअरचा यूज स्क्रीनिंग प्रोग्राम म्हणून केला जातो. म्हणजे स्मिअर केल्यानंतर जर तो नॉर्मल असेल तर मग तुम्हाला दर 3 वर्षांनी तो स्मिअर करायला पाहिजे 65व्या वर्षापर्यंत. पण त्याच्यात जर काही अबनॉर्मॅलिटी असेल तर त्याच्यावर देखील ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे अगदी घाबरून जायचं काही कारण नाही, कारण द आयडिया इज दॅट वी पिक दोज अबनॉर्मॅलिटीज इट व्हेरी अर्ली इन स्टेज वेअर सिम्पल ट्रीटमेंट्स विल बी सफिशियंट. याच्यामागे उद्देश असा आहे की एक आपल्याकडे ही स्क्रीनिंग अजून काही फार ॲक्सेप्टेड नाही, त्याच्यामुळे बऱ्याच बायकांना याच्याबद्दल माहिती देखील नसते. आणि असली तरी ती स्क्रीनिंग रेग्युलरली 3 वर्षांनी करतात की नाही हे माहीत नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एकदा जर तुम्ही प्रेग्नंट झाले तर दी स्क्रीनिंग डझंट बिकम व्हेरी व्हॅलिड. आणि जर काही अबनॉर्मॅलिटी असेल तर मग ट्रीटमेंट नाही करता येत.
तर त्यामुळे प्रेग्नंट होण्याआधीच जर तुम्ही 25 वर्ष किंवा त्याच्या पेक्षा जास्त वय असेल आणि आतापर्यंत कधीच स्मिअर केला नसेल, तर जवळच्या गायनेकोलॉजिस्टला भेटा आणि तो स्मिअर करा आणि दर 3 वर्षानंतर तुम्ही ते रिपीट करत राहा, प्रोव्हायडेड देर इज नो अबनॉर्मॅलिटी. आणि जर अबनॉर्मॅलिटी असेल तर यू विल बी ॲडवाइज की त्यावेळेला अबनॉर्मॅलिटी काय आहे आणि काय ट्रीटमेंट दिली जाऊ शकते. मग फोलिक ॲसिड, तर हे एक विटॅमिन आहे. हा विटॅमिन बी ग्रुपमधला एक विटॅमिन आहे आणि याच्या मागचा उद्देश पण तोच आहे की बऱ्याच बायकांना ज्यांना फोलिक ॲसिडची डेफिशियन्सी असते, तर त्यांना बेबीजमध्ये बऱ्याच डिफॉर्मिटीज असतात. त्यांना आम्ही ओपन न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स म्हणतात, की जेणेकरून ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड अफेक्ट होतो. आणि परत की असं काही झालं की युजली टर्मिनेशन इज द चॉईस. त्याच्यामुळे हे होण्याआधीच जर तुम्ही प्रिकॉशन्स घेतले तर अशा गोष्टी टाळता येतात. तर त्याचा डोस असतो 400 मायक्रोग्राम आणि तो रोज एक टॅबलेट घ्यायची. इट्स अ वॉटर सोल्युबल विटॅमिन, तर त्याच्यामुळे जे काही एक्सेस असेल ते तुम्ही युरिनमध्ये पास करणार. आणि दुसरी गोष्ट व्हिटॅमिन डी. तर आपल्याकडे जरी सूर्यप्रकाश मुबलक असला तरी आपलं लाईफस्टाईल असं झालं आहे की आपण फार कमी वेळ आउटडोअर्स घालवतो. त्याच्यामुळे तुम्ही सकाळी घरातून निघतात, गाडीतून, ट्रेनमधून, बसने ऑफिसला जातात, ऑफिसमध्ये इनडोअर्स कामं करतात, सायंकाळी अगदी ऊन कमी झाल्यावर पुन्हा गाडी, बस, ट्रेनने घरी येतात आणि पुन्हा घरी राहतात. फार तर फार तुम्ही वीकेंडला काही तास बाहेर घालवले तर सूर्यप्रकाशातून आपली त्वचा व्हिटॅमिन डी प्रोड्यूस करते. आणि आपला दुसरा प्रॉब्लेम असा की इंडियन स्किन इज अ बिट डार्क आणि मग बऱ्याचदा हाय मेलानिन कंटेंट जर असेल तर इट ब्लॉक्स द प्रोसेस ऑफ व्हिटॅमिन डी सिंथेसिस. त्याच्यामुळे आपल्याकडे सूर्यप्रकाश वर्षभर असूनसुद्धा इट इज क्वाईट कॉमन की इंडियन लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी असते. तर त्याच्यामुळे व्हिटॅमिन डीच्या सप्लिमेंट घेणं देखील गरजेचं आहे. जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला ती डेफिशियन्सी नाही तर एक ब्लड टेस्ट करायची. ब्लड टेस्टमध्ये जर तुमच्या व्हिटॅमिन डी लेवल्स नॉर्मल असतील तर मग सप्लिमेंट घ्यायची काही आवश्यकता नाही. पण जर कमी असेल तर मग जरूर सप्लिमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची सप्लिमेंट म्हणजे आयर्नची. आपल्याकडे बायकांचं हिमोग्लोबिन नॅशनली इज बिलो ॲव्हरेज, तर त्याच्यामुळे दे आर अनेमिक टू स्टार्ट विथ. आणि तुम्ही हे लक्षात घ्यायला हवं की जेव्हा तुम्ही प्रेग्नंट होणार तेव्हा तुमचं बेबी इज गोइंग टू गेट एव्हरी मिनरल, विटॅमिन अँड इसेन्शियल न्यूट्रियंट थ्रू यू. तर त्याच्यामुळे आयर्नमध्ये 2 प्रकार असतात की एक असतं हिमोग्लोबिन, की जे तुमचं, ज्याला आम्ही करंट अकाउंट म्हणतो, की तुमचं हिमोग्लोबिन आत्ता नॉर्मल आहे म्हणजे तुमचं करंट अकाउंट चांगलं आहे. परंतु फेरिटिन हा आयर्नचा स्टोरेज असतो. तर बऱ्याच बायकांना हेवी पिरियड्सचा त्रास असतो किंवा बऱ्याचदा त्यांचं न्यूट्रिशन इज नॉट अप टू द मार्क, तर त्याच्यामुळे आयर्न डेफिशियन्सी होते. आणि त्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन जरी नॉर्मल असलं आणि तुमचा स्टोअर जर कमी असला तर मग प्रेग्नन्सीवर त्याचा इफेक्ट होतो. म्हणजे बाळ तुमचं तुमच्याकडून सगळं आयर्न त्याला जे लागणार आहे बाळाला ते घेणार आहे. तर त्याच्यामुळे तुमचं स्टोअरसुद्धा नॉर्मल असणं अतिशय गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे एक आयर्नची टॅबलेट 200 मिलीग्रामची रोज एकदा घेतली तरी इट इज मोर दॅन इनफ. कारण त्याचं दुसरं असं की डिलिव्हरीमध्ये तुम्ही एकतर डिलिव्हर होणार किंवा सिझेरियन होणार, तर दोघींमध्ये थोडा रक्तस्राव एक्सपेक्टेड असतो. की नॉर्मल डिलिव्हरीमध्ये साधारण 300 ते 400 मिलीलिटर्स हा एक्सपेक्टेड आहे. सिझेरियनमध्ये 500 ते 700 मिलीलिटर्स हा एक्सपेक्टेड ब्लड लॉस आहे. पण बऱ्याचदा त्याच्यात इतर कॉम्प्लिकेशनसुद्धा होतात की जर लेबर लांबलं किंवा बाळ मोठं असलं किंवा एपिझिओटॉमी करावी लागली किंवा फोर्सेप्स करावं लागलं तर बर्थ कॅनलला ट्रॉमा होतो आणि त्याच्यामुळे रक्तस्राव फक्त युट्रसपासूनच नाही होत तर या इतर कारणांमुळे देखील होतो. तसंच सिझेरियनमध्ये सुद्धा काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. तर त्याच्यामुळे की तुमचा एक्सपेक्टेड ब्लड लॉस कुड बी मोर अँड समटाईम्स डेव्हस्टेटिंगली मोर दॅन एक्सपेक्टेड. आणि त्याच्यासाठी जर तुमची बॉडी ऑलरेडी प्रिपेअर्ड असली तर त्यानंतर जो होणारा त्रास आहे तो कमी होईल किंवा मुद्दलात त्रास होणार नाही. तर त्याच्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन आणि फेरिटिन
दोघी नॉर्मल असणं आणि आयर्न सप्लिमेंट घेत राहणं हे अतिशय गरजेचं आहे. मग आता कामाचं स्वरूप, की तुमचं काम कसं आहे, की कारण तुम्ही एकदा प्रेग्नंट झाल्यानंतर तुम्हाला कामाच्या ठिकाणी जायचं आहे. तुम्हाला किती काम करायचं आहे, तुमच्या कंपनीच्या मटर्निटी लीव्हच्या पॉलिसीज काय आहेत, तुम्हाला मदत किती मिळणार आहे, सुट्टी किती मिळणार आहे, कधीपर्यंत तुम्ही काम करणार आहे. आता तुमचं जर ऑफिस बेस्ड काम असेल तर काही हरकत नाही. पण समजा की तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करतायत. आता प्रेग्नन्सीमध्ये तुमची इम्युनिटी थोडी कमी होते. मग आता तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये समजा मेडिकल वॉर्डवर जिथे ट्युबरक्युलोसिसचे पेशंट भरलेले आहेत, तर अशा ठिकाणी तुम्ही काम करणं धोक्याचं ठरू शकतं. किंवा तुम्ही रेडिओलॉजीमध्ये काम करतात की कॉन्स्टंटली यू आर गेटिंग एक्सपोज टू एक्स-रेज, किंवा केमिकल फॅक्टरीजमध्ये तुम्ही कामं करतायत, किंवा तुम्ही शेतात काम करतायत की जिथे तुम्ही पेस्टिसाइड्स वगैरे वापरले जातात. तर या सगळ्या गोष्टींचा तुमच्या प्रेग्नन्सीवर आणि तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. तर त्याच्यामुळे हा आधी विचार केलेला बरा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग केलं पाहिजे. मग अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचं वजन. आता गरजेपेक्षा कमी वजन आणि गरजेपेक्षा जास्त वजन या दोघी गोष्टी तुमचं प्रेग्नंट होण्याचे चान्सेस कमी करतं. आणि प्रेग्नन्सीमधले जे कॉम्प्लिकेशन्स असतात या दोघी ग्रुपमध्ये ते थोडे वाढतात. की जर एखाद्या बाईचं वजन गरजेपेक्षा कमी असेल तर मी आधी सांगितल्याप्रमाणे बाळ तुमच्याकडून सगळं घेणार आहे. तर त्याच्यामुळे मुद्दला तुमच्याकडेच जर कमी असेल म्हणजे तुमचं आरोग्य धोक्यात येणार आणि प्लस बाळाला जेवढं मिळायला पाहिजे तेवढं मिळणार नाही. तर त्याला आम्ही इंट्रायुट्रिन ग्रोथ रिस्ट्रिक्शन म्हणतो, की जे बाळ त्याच्या अपेक्षित वजनापेक्षा कमी वजनाचं होतं. तसंच जर वजन जास्त असेल तर प्रेग्नंट व्हायला त्रास होतो. जास्त वजनाच्या बायकांमध्ये मिसकॅरेजेसचा रेट थोडा जास्त असतो. मग प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर होणं याचा धोका जास्त असतो. लेबरमध्ये मॉनिटरिंगला त्रास होतो. जर डिलिव्हरी सिझेरियनने झाली तर सर्जरी कॉम्प्लिकेटेड असते. पोस्ट सर्जरी कॉम्प्लिकेशनचा रेट जास्त वजनाच्या बायकांमध्ये थोडा जास्त असतो. म्हणजे या दोघी गोष्टी तुमची प्रेग्नन्सी, तुमची जनरल हेल्थ, तुमचं लेबर, तुमची डिलिव्हरी आणि पोस्ट डिलिव्हरी हे सगळे आस्पेक्ट अफेक्ट करणार आहे. तर BMI कसा कॅल्क्युलेट करायचा ते बघायचं आणि आपला BMI कॅल्क्युलेट करायचा. आणि साधारणपणे ते म्हणतात की 20 ते 25च्या मध्ये तुमचा BMI असला तर तो चांगला असतो. तर त्याच्यामुळे तुमचा 20पेक्षा कमी असेल तर मग तुम्ही अगोदर थोडं वजन वाढवा आणि मग प्रेग्नंट व्हा. जर तुमचा BMI थोडा जास्त असेल तर मग त्या वजन थोडं कमी करा, त्याला ऑप्टिमाइज करा आणि मग प्रेग्नन्सीसाठी ट्राय करा, जेणेकरून तुमची प्रेग्नन्सी अँड डिलिव्हरी विल बी सक्सेसफुल. देन लर्न अबाउट युअर फॅमिली हिस्ट्री. म्हणजे आपल्या घरात काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत का, की त्याचा काही चान्स आहे की जे येणाऱ्या बाळामध्ये ट्रान्समिट होऊ शकतं का. आणि आता टेक्नॉलॉजी इज व्हेरी ॲडव्हान्स, तर त्याच्यामुळे बऱ्याचशा जेनेटिक कंडिशन्स ज्या आहेत त्या IVFमध्ये आम्ही एम्ब्रिओचं बायोप्सी करून त्या शोधू शकतो. की कॉमन कंडिशन्स आहेत, सिकल सेल डिसीज आहेत, हंटिंग्टन्स कोरिया आहे, अशा बऱ्याच कंडिशन्स आहेत की ज्या तुमच्या घरात जर पिढ्यानपिढ्या चालत असतील, किंवा तुमचं कन्सॅन्ग्युइनस मॅरेजेस असेल की जे चुलत भाव बहिणींमध्ये लग्न होतात, किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला जेनेटिक कंडिशनने अफेक्ट झालेलं मूल झालेलं असेल, तर या सगळ्या गोष्टींची आधी माहिती करून घ्या आणि मग एक्सपर्ट स्पेशलिस्टला भेटा आणि मग ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील की ह्या पर्टिक्युलर कंडिशनचा तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये होण्याचा चान्स किती आहे आणि असला तर तो आपल्याला कसा डायग्नोज करता येईल आणि कसा अव्हॉइड करता येईल, जेणेकरून तुमचं प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी विल बी फाईन. आणि गेट मेंटली हेल्थी, म्हणजे तुमची मानसिक कंडिशन चांगली असणं अतिशय गरजेचं आहे. कारण प्रेग्नन्सी इज ट्रिमेंडस अंडरटेकिंग. आणि मी जसं आधी सांगितलं आहे की प्रेग्नन्सीने नुसतं तुमच्या शरीरात बदल होणार नाही आहेत, तर तुमच्या ब्रेनमध्ये सुद्धा बदल होणार आहेत. डिलिव्हरीचा एक्सपिरियन्स तुम्हाला बदलणार आहे. डिलिव्हरीनंतर तुम्हाला रात्र जागून बाळाची देखभाल करावी लागेल. तुमचं जॉबचं स्ट्रेस, तुमचे फायनान्शियल स्ट्रेस, तर या
इतर बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुमची मेंटल हेल्थ अफेक्ट करतात आणि यू बीइंग द प्रेग्नंट पर्सन यू आर गोइंग टू टेक द बिगेस्ट हिट. तर त्यामुळे आपली स्वतःची मानसिक स्थिती चांगली करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे मग तुमची प्रेग्नन्सी विल प्रोग्रेस व्हेरी स्मूथली, डिलिव्हरी विल प्रोग्रेस स्मूथली अँड पोस्ट डिलिव्हरी विल बी फाईन. तुम्हाला या गोष्टी अगोदर 15, 20, 30 वर्षांपूर्वी आपल्याकडे जॉईंट फॅमिलीज असायच्या, तर त्याच्यामुळे मूल झाल्यानंतर घरात आजी, आजोबा, काका, काकू वगैरे बरीच लोकं असायची की जी तुम्हाला मदत करायची. आता तो सोसायटल पॅराडाईम इज शिफ्टिंग. मेजॉरिटी पीपल आर स्टेईंग ऑन देअर ओन. डिलिव्हरीनंतर बऱ्याचदा तुमच्या घरची लोकं येणार तुम्हाला बघायला, पण ते काही फार जास्त वेळ थांबणार नाहीत. आय डोंट नो. पण हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे की तुमची आता कंडिशन काय आहे, मेंटल, फिजिकल. तुमची दोघांची रिलेशन कसं आहे, तुम्हाला दोघांना मूल हवं आहे की नको. कारण बऱ्याचदा असं असतं की बायकोला मूल हवं, नवऱ्याला नको, नवऱ्याला मूल हवं, बायकोला नको, कधी दोघांना नको, कधी दोघांना हवं. तर ह्या सगळ्या गोष्टी ते मूल होण्याआधी क्लिअर केलेलं अतिशय गरजेचं आहे. मग तुमची फायनान्शियल कंडिशन काय आहे, मग तुम्ही ते मूल झाल्यानंतर कोण तुम्हाला सपोर्ट देणार आहे. जर तुम्हाला कोणीच सपोर्ट देणार नसेल तर मग नवऱ्याची किती तयारी आहे, मग हाऊ इट इज गोइंग टू अफेक्ट यू फायनान्शियली. कारण आय एम प्रिटी शुअर की अजूनही भारतामध्ये मॅटर्निटी लीव्ह वगैरे प्रकार गव्हर्नमेंटमध्ये जरी असला तरी प्रायव्हेटमध्ये आय एम नॉट शुअर हाऊ एक्सटेन्सिव्ह अँड हाऊ सपोर्टिव्ह इट इज. मूल झाल्यानंतर तुम्हाला किती दिवस सुट्टी आहे, तुमच्या कामाचं काय होणार आहे, तुमचा जॉब राहणार आहे, जाणार आहे, तुमचे दुसरे स्किल्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार करणार आणि मग ठरवणार, मग त्यानंतर द जर्नी विल बी मच स्मूथ. तर आय होप की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरावी आणि या सगळ्यांवर विचार करून तुम्ही प्रेग्नन्सीसाठी ट्राय करावं. अँड आय विश यू ऑल द बेस्ट की तुमची प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, मॉनिटरिंग, पोस्ट डिलिव्हरी सगळं सुरळीत व्हावं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अजून काही इतर विषयांवर तुम्हाला माहिती हवी असेल तर आम्हाला जरूर कळवा आणि आम्ही ते एलॅबोरेट करण्याचा प्रयत्न नक्की करू.